माधू नाही एकदम मस्त. इथला साफ करून घेतो ना फिरायला लागला. माधू जाळ्या खूप झाल्यात बरं का. तुला वरती चढायला लागेल झाडावर आणि वाळलेल्या फांद्या पण तोडायला लागतील. काय करतो का? भाऊजी चॉकलेटच्या गोळ्या खायला. झाली आमची भाकरी खाण्याची वेळ. काका काय खातो रे? चॉकलेट. आता झाली न्याहारीची वेळ आणि लता नानीने आणलं आमचं सामान सगळं. काय काय आज भाजीला बघता येईल. भाजीला ना मासे आहेत, मळ्याचे मळ्याचे मासे आहेत आणि सुकलेले मासे असतात तर ते मळ्याचे मासे खूप मस्त लागतात. ओले मासे खाऊन घ्या. झाली वेळ आमची आता झालं सकाळच्या नाश्त्याची. आणि नाश्त्याला खारोड्या, भाकरी, तांदळाच्या भाकरीत आणि मासे, ओले मासे. आणि इथे महादूशेठ काय हो, का हो चहा आणि केळं फक्त? नाश्ता करतो. मला तिखट जमत नाही ना, तिखट खात नाही म्हणून. लतनाजी तुला कोणती ती ही भाजी? लतनाजी मी मासे खात नाही, ती मासे खात नाही. आणि काका मासे खात. काका मासेच खाते. म्हणजे अशा पद्धतीनं सकाळचं आता न्याहारीची वेळ आमची झालेली आहे. आणि इथे आम्ही सगळेच जण बसलो आहे. आणि त्याच्याबरोबर आमचे दोन राखणदार चंगू आणि मंगू जंबोजुली. कांदा कडक करायचा का? कांदा वाळवायचा आता. आता जेव्हा ऊन पडेल ना तेव्हा कांदा, जर 7 किलो कांदे 8 किलो कांदे कापले तर 7 किलो 100 ग्रॅम कांदा होतो सुकून. आणि तो कांदा मग तो कुरकुरीत होतो. कुरकुरीत झाला का तो हा कांदा तळायचा, तेलामध्ये तळून काढायचा मिरगुड्यांचा. तो कडकच राहतोय का? हो, तो मिरगुड काढायचा, एवढं गव्याला भरते. नंतर तो कांदा मिक्सरमध्ये वाटायचा आणि मिक्सरमध्ये वाटून चिनी ते मसाल्यात होतायचा. म्हणजे नाही बोलला तर 10 किलोला 1 किलो खोबरं, 1 किलो कांदा. अजून काय पप्पांच्याकडे गेली नाही. आता पप्पांच्याकडे गेली की मी अनिल कच्ची पपई घेऊनच येईल. चालेल. हा चालेल ना, उद्या या ना सकाळी. हा लिंबा घेतो. हा काका बरोबर साफ सफाई चालले ना? होती चांगलं झालं. पण सगळं म्हणजे भागच क्लिअर झाला. कंप्लीट झालं. चावी बसवली.
इथं पडल्या. आंब्यावर झाल्या जाळ्या आणि जाळ्या काढण्याचं काम चाललं आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, जर आंब्याचं उत्पादन वाढवायचं असेल तर नक्कीच त्याच्यावरती ज्या जाळ्या आहेत ना, त्या जाळ्या काढणे गरजेचं आहे. का आहेत जाळ्या भरपूर? जाळ्या भरपूर आहेत, भरपूर झाडांच्या जाळ्या. हां, हे अशा जाळ्या आहेत, काढायचं असतं. हे जाळ्यावर ह्या ज्या जाळ्या आहेत ना, ह्या जाळ्या काढणे गरजेचं आहे. जाळायचे जाळून टाकायचे. हे सगळ्या गोळा करून बाजूला इथे जाळून लतानाने वरच्या फांदीवरचे आहेत. हे सगळ्या गोळा करायच्या आणि जाळायच्या. तिला 2 झाडं लावली होती आणि ती लिचीची झाडं आता चांगली झालीत. बघा कशी मस्त. आता बघूया कधी येतात. झाड तर मोठं झालं, आता लिची यायला काय हरकत नाही आहे. बघूया लिची आली का तुम्हाला नक्की तुम्हाला दाखवेल. हे बघा, आपल्याकडे हे पिवळ्या रंगाचे जे बांबू आहेत, हे बांबू चांगल्यातले बांबू आहेत. आणि हे बांबू आपल्याला शोभिवंत बांबू, आपण याच्यापासून झोपडी वगैरे बनवायची असेल किंवा काय बनवायचं असेल तर त्यासाठी आपण ते लावले होते. आणि ती आता रोपं चांगली झालीत आणि मग ती छाटणी करणेसुद्धा गरजेचं. आता इथे समोर जे झाड दिसते याची छाटणी केली, त्या फांद्या अनावश्यक फांद्या काढल्या आणि तसंच आपण इकडच्या बाजूला आता त्या फांद्यांची छाटणी करायला घेतलं आहे. महादूशेठ या बाजूला आहेत आणि ते बांबूंची छाटणी करतायत. थोडं कठीण आहे पण ते करणे गरजेचं आहे. हे बघा दादा, हं. चटणी बघ कशी बनवली ना, झाली ना, किती बेकार होता. जे कमजोर बांबू असतील ना, ते कमजोर बांबू काढायचे त्याच्यामध्ये. ते काढून घ्यायचं. हे बघा, अवांतर फांद्या काढायच्या. सगळ्या बांबूंमध्ये घुसता आलं पाहिजे. आणि वेडावाकडा बांबू असेल, झालेला तयार झालेला असेल बांबू, तर काढायचा. ती जो आहे विनोद, हा स्वतः बैलगाडा चालवतो आणि रेसमध्ये स्वतः पार्टिसिपेट होतो. बाबा काय भीती नाही वाटत का रे? काय भीती नाही वाटत. आपल्याला नाद आहे, तो आपण नाद पूर्ण करून घ्यायचा. नाद आहे, बैलगाडीचा नाद आहे, बैलगाडीचा नाद आहे, तो पूर्ण करायचाच. पूर्ण करायचा. अरे बापरे, मला खरं सांगतोय ना, मी ज्यावेळी बघतो ना इकडे संगमच्या इकडे बऱ्याच बैलगाड्या आलेल्या असतात, मग त्यावेळी ते रेस करत असतात, त्यावेळी माझ्या अंगाला भीती वाटते. पण भीती वगैरे कायला वाटते? भीती काय वाटत नाही. मी 4 गाड्या हे केल्या, रेस जिंकून दिली. 4 गाड्यांच्या रेस तू जिंकून दिली? हो. कुठे कुठे? इथं आपल्या पाडगावला 1, इथं आपला वडवलीला अशा 3 दिल्या. वडवलीला 3 जिंकून दिल्यात आणि पाडगावला 1 जिंकून. घरची जोडी, घरचा साथ. आणि काय बैलाचं नाव काय तुझ्या? तू चालवायचं असेल तर पैसे घेतोस का तू? नाही, कोणच्याकडून मी पैसे नाही घ्यायचे. पैसे कोणाकडनं घेत नाही. नाही, ती आपली जोडी म्हणून आपण चालवायची. आपली जोडी म्हणून? घरची जोडी समजून असं आपण चालवायचं. अरे बाप रे, हाकलायची गाडी. बैलगाडा शर्यतीमधलं आता माझ्या माहितीनुसार काही दिवसामध्ये विनोदचं नाव सुद्धा आपल्याला दिसेल. आता दुसरा एक बैल तयार करायला घेतलाय, लकी हा म्हणून आहे. लकी बैल तयार करायला घेतला? लकी बैल तो पण? मग याला खुराक द्यावा लागतोय, एवढा खर्च असतो? हां, तू आली. हां, तुझा काढू ना. हां, ये तुझा. आता तुझा पण काढतो. हां, तुझा पण काढतो. हे बघ, ये. हां, ये. दिसला. तिला नको ना काय करू.